नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या घरात अशी एक व्यक्ती असतेच जिला पालकाचं नाव ऐकताच तोंड वाकडं होतं. माझ्या मुलालाही पालक अजिबात आवडत नाही, पण आज मी त्याच्यासाठी पौष्टिक, चविष्ट आणि क्रीमी पालक कॉर्न सूप बनवत आहे. हे सूप इतकं टेस्टी आहे की पालक न आवडणारी मुलंसुद्धा आवडीने पितील. चला तर मग आजची ही हेल्दी रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करून त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून स्वीट कॉर्न शिजवायला टाकले. स्वीट कॉर्न शिजत आहेत तोपर्यंत दुसऱ्या पातेल्यात पालकही शिजायला टाकूयात. फक्त 2-3 मिनटं शिजवून घेतला की पालकाचा ताजा रंग आणि पौष्टिकता दोन्हीही टिकून राहतात. माझ्याकडे चिली ऑइल नव्हते तर मग मी चिली फ्लेक्स आणि ऑइल एकत्र करून चिली ऑइल तयार केले. पॅनमध्ये मोठा चमचा तूप घेतले. तूप चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कांदा घालून घ्यायचा. कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. आता उकडलेला पालक आणि परतून घेतलेला कांदा मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यायची. आता एका वाटीत 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप टाकून त्यामध्ये चिली ऑइल टाकून घ्यायचे. नंतर आपण उकडून घेतलेला स्वीट कॉर्न टाकून घ्यायचा. स्वीट कॉर्न छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली पालकाची पेस्ट घालायची. आता सर्व साहित्य आणि तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट एकत्र करून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे चांगले शिजवून घ्या, जेणेकरून सर्व चव एकमेकात छान मिसळेल आणि सूपला अप्रतिम स्वाद येईल. शेवटी चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. तयार आहे आपले गरमागरम पालक कॉर्न सूप.